जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। येणाऱ्या 5 वर्षांच्या कालावधीत महायुती सरकारच्या माध्यमातून हुपरी शहराचा 100% कायापालट करण्यात येणार असून हुपरीच्या जनतेला दिलेली सर्व विकासाची आश्वासनं पूर्णत्वास नेण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केलं। ते हुपरी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांच्यासह सर्व नगरसेवक व नगरसेविकांच्या पदभार स्वीकार समारंभात बोलत होते। याप्रसंगी आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक नगरसेविकांचा सत्कार करण्यात आला। नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या वतीनेही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। पदभार स्वीकारण्यापूर्वी सकाळी नगराध्यक्ष मंगलराव माळगे सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी ग्रामदैवत अंबाबाईचे विधिवत दर्शन घेतलं। त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत व नागरिकांच्या जल्लोषात शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। मिरवणुकीनंतर सर्व लोकप्रतिनिधी नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं। नगरपालिकेची सत्ता हाती आल्यानंतर हुपरी शहराचा परिपूर्ण विकास करून शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल। नागरिकांच्या दैनंदिन गरजा, मूलभूत सोयीसुविधा व समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी नगर परिषदेतील सर्व नगरसेवक व नगरसेविका एकत्रितपणे अहोरात्र कार्यरत राहतील असे आश्वासन त्यांनी दिलं। या पदभार स्वीकार सोहळ्यास युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव, भाजप मंडल अध्यक्ष सुभाष गोटखिंडे, भाजप नगराध्यक्ष जयकुमार माळगे, माजी नगरसेवक प्रताप देसाई, राजेंद्र साळोखे, योगेश कळंत्री, मनोज पाटील, अभिनव गोंधळी यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका, हुपरी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच महायुतीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख परिवारातर्फे नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्या हातून हुपरीकरांची प्रलंबित सर्व कामं यांच्या हातून घडू देत ही श्री प्रभू रामचंद्र भक्त हनुमानजी चरणी प्रार्थना। सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।